एकनाथ शिंदे आभार यात्रेसाठी नांदेडमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आमदार संतोष बांगर देखील आलेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधूया। कशी असणार आहे आभार यात्रा? या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सन्माननीय या महाराष्ट्राचे DCM आदरणीय एकनाथभाई शिंदे हे आमच्या लाडक्या बहिणीचे आणि लाडक्या भावाचे आभार मानण्यासाठी दौरा आभार यात्रा चालू आहे। या लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि आनंदाचा शिधा असेल, शिवभोजन थाळी असेल, या योजना बंद होतील का काय अशी शक्यता आहे? 1 लाख कोटींची तूट जाणवते। काहीही बंद होणार नाही। या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये सत्ता आमची आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। ह्या ज्या काही योजना आहेत ह्या तंतोतंतपणे चालू राहणार आहेत। गेल्या 60 दिवसापासून बीड खूप चुकीच्या पद्धतीने राज्यात गाजत आहे आणि अंजली दमानी यांनी आरोप केल्यानंतर कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती। कृषी खात्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे। मला वाटतं हे विरोधकांना दुसरं काही काम नाही आणि जे धनुभाऊवर जे वारंवार त्यांच्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की गेल्या 2 महिन्यापासून आपण बघताय त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि सरकारने त्या पद्धतीने चौकशी सुद्धा केलेली आहे आणि चौकशीमध्ये धनंजय मुंडेचं कुठल्याही प्रकारचं तीळमात्र सुद्धा त्याच्यामध्ये काहीही जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे विरोधकाचं काम असतं त्या पद्धतीनं काम करत असतात। अंजली दमानी यांनी जे आरोप केलेले आहे ते माझाच्या पडताळणीत ही एक बाब समोर आली आहे। कृषी साहित्य जादा दरानं खरेदी केल्याची गोष्ट आहे। त्यामुळे नंतर राजीनाम्याची मागणी जोर धरते। अजिबात नाही, कुठल्याही प्रकारचं काहीही झालेलं नाही। एकदम स्वच्छ त्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांनी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरोप धनंजय मुंडेवरती नाही। तर हे होते आमदार संतोष बांगर। धनंजय मुंडे यांचं काम अतिशय स्वच्छ असून कुठलाही आरोप नसल्याचं म्हणणं आहे आणि फक्त विरोधक आरोप करत असल्याचं म्हणणं त्यांनी मांडलंय। अप्पासाहेब शेळके, कॅमेरामन आयुब कागदीसह ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।